वा वा, आपल्याला मूर्ती किती छान भेटली महाराजांची. हो, लय भारी. महाराजांचा चेहरा किती सुंदर आहे ना. अरे काय मित्रा, एवढा उदास का बसलास? काही अडचण आहे का तुला? काय सांगू भाऊ, शिक्षण पूर्ण झालंय, गावात कंपन्या नाहीत, काम नाही, काय नाही. घरचे नाव ठेवतात, बाहेरचे नाव ठेवतात, पाहुणे रावळे नाव ठेवतात. काय करावं काही सुचत नाही. मग मित्रा तू एक काम कर ना, तू पुणे जिल्ह्यात ये. तिथं खूप कंपन्या आहेत, खूप काम आहे. गाव सोडून इतक्या दूर कुठं येऊ, माझं मन नाही लागणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेला हा जिल्हा आहे. या ठिकाणी कोणताच व्यक्ती विना पैशाचा आणि विना कामाचा या ठिकाणी राहू शकत नाही. तू तर काय राहशील. या महाराष्ट्रामध्ये 2000-3000 किलोमीटर दूरवरून या ठिकाणी लोक येऊन काम करतात, ते पण दुसऱ्या राज्यातले. आपण तर मराठवाड्यातले आहोत. बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद असे काही आपले जिल्हे आहेत, त्या ठिकाणी काम नाही, कंपन्या नाहीत. तर आपला मराठवाडा तर पुण्यापासून किती दूर आहे, खूप जवळ आहे. 200 ते 250 किलोमीटर अंतरावर आहे. अरे मित्रा, बाहेर राज्यातून जर लोक येऊ शकतात तर आपण या पुणे जिल्ह्यात येऊन काय करू शकत नाही. तू उद्याच पुण्याला ये आणि कामाला लाग. जर तुला काही अडचण आली तर हा शिवरायांचा मावळा तुझ्या पाठीशी आहे. तू माझा नंबर घे वाटलं तर, आणि उद्याच कामाला ये. चालतंय. धन्यवाद भाऊ, माझे तुम्ही डोळे उघडले त्याच्याबद्दल. मी उद्याच पुण्याला येतो आणि कामाला लागतो. जय शिवराय. जय शिवराय.